कायद्यानं संरक्षण व्हावं. कारण कायदे हे आता शिक्षकांच्या बाजूने नाही आहेत, तर मुलांच्या बाजूने आहेत, पालकांच्या बाजूने आहेत. आणि म्हणून शिक्षक, पूर्वीसारखा शिक्षक आज पूर्ण ताकदीनिशी काम करायला नको म्हणतो किंवा नाही करत आहे. परंतु असे काही शिक्षक आहेत आजही समाजामध्ये की जे पूर्ण ताकदीनुसार काम करतात आणि यश मिळवून देतात. असे आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये अनेक शिक्षक आहेत की ज्यांनी समाज घडवण्यासाठी मोठे प्रयत्न केलेले आहेत. त्याचं कितीतरी उदाहरणं आहेत. 365 दिवस चालणारी शाळा आहे, नंतर वाबळेवाडीची असणारी काचेची शाळा आहे. तर ह्या शाळांच्या मधले असणारे शिक्षक पूर्ण ताकदीनिशी समाजासाठी वाहून देतात, मुलांसाठी वाहून देतात. आणि म्हणूनच आज या शाळांचे निकाल असतील, तिथले असणारे विद्यार्थी मोठ्या प्रमाणामध्ये मोठे झालेले आहेत. त्यांच्या ॲडमिशनसाठी 5-5 हजार विद्यार्थ्यांचं वेटिंग लागलेलं आहे. ही शेवटी त्या शिक्षकांची पण सर कमाल आहे. असं जबाबदारी झटकून नाही जमत नाही ना. कारण शेवटी मी एक शिक्षक आहे. मी त्या मुलाचं, कारण मुलगा शाळेत घरापेक्षा घरात कमी असतो पण तो शाळेत जास्त वेळ असतो. मग आपण पूर्णतः त्याची जबाबदारी घ्यायलाच पाहिजे. नक्कीच घ्यायला पाहिजे. परंतु आज पालक तयार होत नाही. ओके. पालक त्या शिक्षकाजवळ पाठवायला तयार होत नाही, पालक शिक्षकांपर्यंत पोहोचत नाही. कारण याचं कारण आहे परिस्थिती बदललेली आहे. ओके. समाजाची मानसिकता मोठ्या प्रमाणामध्ये बदललेली आहे, समाज बदललेला आहे. आणि त्याच्यामुळे एकच मुलं आहे आत्ता, आणि थोडं जरी काही झालं, शिक्षक जरी बोलला तरी पालक मोठ्या आविर्भावाने त्याच्याशी भांडायला येतो. आणि मग त्या शिक्षकाला वाटतं ठीक आहे, त्रास करून घ्या. सर, आजच्या शिक्षक दिनाच्या निमित्ताने जसं तुम्ही आता मुलांच्या बाबतीत सांगता आहात, पालकांना तुम्ही काय संदेश द्याल? पालकांना मी असं सांगेल की मुलांच्यावरती आज मितीला खऱ्या अर्थाने आध्यात्मिक संस्कार होण्याची खूप गरज आहे. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का, शिक्षणाला अध्यात्माची जोड असली पाहिजे? नक्कीच असायलाच हवी. त्याच्याशिवाय पण मग सर याच्यात धार्मिकता नाही आली? धार्मिकता आणि आध्यात्मिकता याच्यामध्ये सुद्धा फरक आहे. मला आपल्याला कट्टरता नाही आली? अंधश्रद्धा नाही पसरवायची. कट्टरता नाही आली? कट्टरताही नाही पसरवायची. मग आपण म्हणायचंय काय नेमकं? ज्या शिक्षणामुळे खऱ्या अर्थाने विद्यार्थी सुसंस्कारित होऊ शकतो, खऱ्या अर्थाने त्याला चांगलं, वाईट आणि चांगलं केल्यानंतरचे परिणाम त्याच्या समोर दिसणार आहेत, त्यावेळेस तो विद्यार्थी खऱ्या अर्थाने त्या शिक्षकाचं ऐकणार आहे. आणि मग समाजामध्ये बदल दिसून येईल. ठीक आहे, निश्चितच. तर मला आजच्या या शिक्षक दिनाच्या निमित्ताने त्यांनी दिलेला जो संदेश आहे तो खरंच पालकासाठीही चांगलाच आहे. सर, आपली शिक्षकांची युनियन असते, प्रश्न थोडा वेगळा आहे. आपली जबरदस्त युनियन आहे. परीक्षा होतात, आम्ही सुट्ट्याला निघतो, घरात आनंदी वातावरण असतं, आणि कुठून तर एखादी बातमी आम्ही असं ऐकतो की शिक्षकांनी पेपर तपासणीवरती बहिष्कार टाकला. त्याबद्दल आपण काय सांगाल सर? सरकार काही शिक्षकांच्या बाबतीमध्ये आता अनुदानित, विना अनुदानित हा मोठा फरक आहे. म्हणजे एका बाजूला अनुदानित शिक्षकांना मिळणारे मोठे पगार, आणि त्याच पद्धतीचं काम करून सुद्धा, त्याच लेवलचं शिक्षण असून सुद्धा काही शिक्षकांना अतिशय अल्प वेतन मिळतं. आणि ही जी दरी आहे ही दरी कमी झाली पाहिजे. आणि म्हणून त्या शिक्षकांना काही वेळेस आंदोलन करावं लागतं, संप करावा लागतो, बहिष्कार टाकावा लागतो. तर ही खऱ्या अर्थाने सरकारची जबाबदारी आहे की ते होणार नाही याची काळजी घेतली. ठीक आहे, खूप छान. सर, मला आजच्या या शिक्षक दिनाच्या निमित्तानं आणखीन एक छोटीशी आठवण होते. आपण मध्ये बोलताना म्हणाल की आज राधाकृष्ण सर्वपल्ली यांची आठवण काढलात. तसंच मी एक चांगला वाचक म्हणून मला असं वाटतंय की या महाराष्ट्रामध्ये एक असं दाम्पत्य होऊन गेलं की खरंच महिलेला शिक्षणाचा अधिकार नव्हता. शेणाचे गोळे खाल्ले, दगडफेक केली, दगडफेक घेतली गेली. अशाची तुम्हाला आज आठवण काय होईल? कसं तुम्ही त्यांच्याकडे बघाल? सावित्रीमाई ज्या आहेत, खरं तर पहिल्या स्त्री शिक्षिका, आणि अत्यंत कठीण काळामध्ये आपल्या पतीनं त्यांना शिकवलं, आणि खऱ्या अर्थाने पहिल्या शिक्षिका, पहिल्या मुख्याध्यापिका, पहिली मुलींची शाळा सुरू करणाऱ्या, आणि आज त्या सावित्रीमाईंच्या मुळेच आज एवढा मोठा समाज बदललेला दिसतो. स्त्रियांना त्यांचे हक्क, अधिकार सगळे माहीत झालेले आहेत, आणि आज स्त्री खूप ताठमानाने जगते आहे. ही केवळ सावित्रीबाईंची. तुम्ही ते वाक्य म्हणाल, विद्येविना? हो, यस. मला निश्चित सर तुमच्याकडनं ते वाक्य ऐकायला आवडेल. यस. एका अविद्येने इतके अनर्थ केले, जर विद्या नसेल तर काय होऊ शकतं?
तर समाज मतिमंद होऊ शकतो, समाजाची घसरण होऊ शकते. आणि ते ज्योतिबांनी जे वाक्य विद्येविना मती गेली. विद्येविना मती गेली, मतिविना गती गेली. गती गेली, गतिविना गतिविना शूद्र खचले, वित्त गेले. वित्त गेले, वित्ताविना वित्ताविना शूद्र शूद्र खचले. खचले, एवढे अनर्थ अनर्थ एका एका अविद्येने अविद्येने केले. असं ज्योतिबांनी जे म्हटलं ते खरंच आहे. आणि खऱ्या अर्थाने जर शिक्षण नसेल, विद्या नसेल तर समाज होऊ शकत अगदी नाही. बरोबर. मोठा समाज. आणि त्याच्यानंतर पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान लिहिलं, आज आपण बघतोय. त्यांनीही असंच म्हणलंय, जर तुम्ही जर शिक्षण घेतलं आहात आणि ते शिक्षण रूपी दूध जर तुम्ही ते वाघिणीचं पिलात तर निश्चित तुम्ही ते गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. हे निश्चित मला आजच्या या आपल्या मुलाखतीमध्ये हे आठवण करून द्यावी अशी वाटते. सर, खरं तर आज आपण हे होते आमचे खेवनसरा पाटील शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय श्री नटराज जगताप सर यांच्या शाळेमध्ये खरं तर सर्व प्रकारचे सर्व गुण संपन्न आपण म्हणतो असे अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त आहेत. शाळेमध्ये त्यांच्या जवळजवळ 2 पार्टमध्ये शाळा चालते. पहिल्या टप्प्यात 800 आणि दुसऱ्या टप्प्यात 750-800 असे 1500 मुलांचे आज ते शिक्षक आहेत. खूप चांगल्या प्रकारे महानगर कार्यक्षेत्रामध्ये ही शाळा चालू आहे. आपण निश्चितच की या शाळेला सर्वजण आपण भेट देऊया. खरं तर तिथं सर्व प्रकारच्या समित्या नियुक्त असून आपल्यासाठी एक चांगला तो आदर्श प्रोजेक्ट प्रकल्प आहे. निश्चित आपण पाहूया, तिथं जावं, असं भेटावं असं वाटतं. आज खरंच शिक्षक दिनाच्या निमित्ताने सर तुम्ही आज या ठिकाणी आलात, आपली मुलाखत दिलात, आम्हाला शुभेच्छा दिल्यात, त्याबद्दल मी दयानंद शिंदे आणि माझ्या सहकारी कॅमेरामॅन आमच्या शारदाताई रिकामे धन्यवाद. आपल्या दोघांचे मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू.